नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 6वीतल्या गणित विषयातला धडा क्रमांक 15वा, ज्याचे नाव आहे त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म. आता या धड्यात आपण शिकणार काय आहोत, तर सर्वात पहिल्यांदा त्रिकोण म्हणजे काय, त्यानंतर त्रिकोण याचे प्रकार कुठले कुठले, त्रिकोणाचे गुणधर्म कोणते कोणते आणि त्यावरती आधारित सराव संच. तर सर्वात पहिल्यांदा सुरुवात करू. त्रिकोण म्हणजे काय? तर त्रिकोण 3 नैकरेषीय बिंदू रेषाखंडाने जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. 3 नैकरेषीय म्हणजेच काय? एका रेषेत नसलेले 3 बिंदू, त्यांना आपण 3 रेषाखंडांनी जोडले आणि त्याने एक बंदिस्त आकृती बनली, त्यालाच आपण म्हटले त्रिकोण. आता या 3 बिंदूंमुळे बनले, त्यामुळे हे 3 बिंदू झाले त्रिकोणाचे शिरोबिंदू. आता ह्या 3 बिंदूंना जोडणाऱ्या ज्या रेषाखंड बनले त्यांना म्हणतात त्रिकोणाच्या बाजू, आणि ह्या 3 कोनांना आपण त्रिकोणाचे 3 कोन म्हणतात. तर त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू किंवा त्रिकोणाचे शिरोबिंदू, त्यानंतर येणारे कोन आणि त्यानंतर येणाऱ्या बाजू, या खरं तर त्रिकोणाचे महत्त्वाचे घटक आहेत. आता या त्रिकोणामध्ये कुठले कुठले रेषाखंड येतात, आता या त्रिकोणामध्ये कोणते कोणते रेषाखंड आहेत, कोणते कोणते कोन आहेत आणि कोणत्या कोणत्या बाजू आपल्याकडे बनल्या किंवा कोणते कोणते शिरोबिंदू आहेत ते आपण जाणून घेऊया. आता बाजूला बघा, आपल्याला त्रिकोण एबीसी दिला आहे, त्याच्या 3 बाजू आहेत, त्या म्हणजे ही AB, BC आणि AC. आता तुम्हाला पाहिजे तर याचे वाचन घड्याळाच्या काट्यानुसार तुम्ही करू शकता, म्हणजे ACB असे ज्या दिशेने घड्याळाचा काटा जातो त्या दिशेने तुम्ही वाचन करू शकता किंवा त्याच्या विरुद्ध दिशेने केला तरीही चालतो. म्हणजेच तुम्ही ABC म्हटले तरी चालेल किंवा ACB म्हटले तरीही चालेल. आता या त्रिकोणाला 3 कोन आहेत, तर ते 3 कोन कुठले? तर हा कोन A, हा कोन B आणि हा कोन C. आणि ह्या त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत, ते म्हणजे कुठले? बिंदू A, बिंदू B आणि बिंदू C. या 3 बिंदूंना आपण त्रिकोणाचे शिरोबिंदू म्हणतो. तर तुम्ही पाहू शकता त्रिकोण एबीसी ला एकूण 3 बाजू आहेत. तर त्या बाजू कुठल्या? रेषाखंड AB, रेषाखंड BC आणि रेषाखंड AC. त्यानंतर त्रिकोणाला 3 कोन आहेत. कोन म्हणजे कुठले? हे ABC, हा मधला कोन बनतो. जो कोन बनतो त्याला बरोबर मध्ये ठेवायचे असते, म्हणजेच कोन ABC जर म्हटले तर B मध्ये यायला पाहिजे. नंतर हा C कोन म्हणायचा असेल तर ACB म्हणा किंवा BCA म्हटले तरी चालेल. आणि सगळ्यात शेवटी CAB कोन म्हणा किंवा BAC कोन म्हटला तरीही चालेल. तर अशा प्रकारे 3 कोन आपल्याला मिळतात. आता खाली आहेत त्रिकोणाचे प्रकार. त्रिकोणाचे प्रकार खरं तर 2 गोष्टींवर ठरवले जातात, एक त्यांच्या बाजूंवरून आणि दुसरा कोनांच्या मापांवरून. तर आपल्याकडे काही त्रिकोणाचे प्रकार दिले आहेत, यांच्या बाजू आपण पट्टीने मोजा. सर्व ABC, PQR आणि XYZ या तिघांच्याही बाजू आपण पट्टीने मोजा आणि त्यावरून आपल्याला काय समजते ते आपण लिहिले. तर इथे पहा, पहिल्या चित्रामध्ये जो त्रिकोण ABC होत्या त्याच्या सगळ्या बाजूंची लांबी ही समान होती, म्हणून आपण इथे रेष, एक उभी रेष आपण त्यावरती मारली. याचा अर्थ काय? ही बाजू AB, बाजू BC आणि बाजू AC ह्या तिघांची लांबी समान होती. आणि ज्या त्रिकोणाच्या सर्व भुजा, सर्व बाजू समान असतात त्याला आपण समभुज त्रिकोण असे म्हणतो. तर पहा, त्रिकोण ABC मध्ये सर्व बाजूंची लांबी समान आहे, म्हणून त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. सम म्हणजे समान आणि भुज म्हणजेच बाजू. ज्या त्रिकोणाच्या, आता समभुज त्रिकोणाची व्याख्या काय आहे ती पहा. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणालाच समभुज त्रिकोण असे म्हणतात. या चित्राकडे पाहिले असता हा त्रिकोण PQR मध्ये बाजू PQ आणि बाजू QR आणि बाजू PR ह्या 3 बाजू आहेत. त्यातली बाजू PQ आणि PR हीच फक्त समान लांबीची होती आणि QR ची लांबी कमी होती किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. परंतु अशा प्रकारच्या त्रिकोणात जिथे 2 भुजा नेहमी सामायिक असतात किंवा समान लांबीचे असतात त्यालाच आपण समद्विभुज त्रिकोण असे म्हणतो. पहा त्याची व्याख्या काय? ज्या त्रिकोणाच्या 2 भुजा समान लांबीच्या असतात, म्हणजे ह्यामध्ये PQ आणि PR ह्या 2 भुजा समान लांबीच्या आहेत, तर अशा त्रिकोणास आपण समद्विभुज त्रिकोण असे म्हणतो. आता या त्रिकोणात त्रिकोण PQR मध्ये बाजू PQ म्हणजे ही बाजू आणि बाजू PR ही, या 2 बाजूंची लांबी समान आहे, ही आपण पट्टीने मोजली होती, म्हणून त्रिकोण PQR हा समद्विभुज त्रिकोण आहे असे आपण म्हणू. आता सम म्हणजे समान, द्वि म्हणजे 2
आणि भुज म्हणजे बाजू, म्हणून समान दोन बाजू असलेला त्रिकोण. आता तिसऱ्या आकृतीकडे वळूया. ही आकृती आहे एक्स वाय झेड त्रिकोणाची. या त्रिकोणाच्या बाजूंची जेव्हा मी लांबी आपण मोजली त्यावेळेस हर एक बाजूंची लांबी आपल्याला भिन्न भिन्न मिळाली. तेव्हा ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात, मग कुठल्याही दोन घ्या, ह्या एक्स वाय आणि एक्स झेड घ्या, ही वाय झेड एक्स वाय किंवा वाय झेड एक्स झेड घ्या, कुठल्याही दोन भुजा समान नसतात अशा त्रिकोणास विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. विषम म्हणजे समान नसलेल्या, भुज म्हणजे बाजू, समान बाजू नसलेला त्रिकोण. आता त्रिकोण एक्स वाय झेडच्या तिन्ही बाजूंची लांबी वेगवेगळी आहे, जी आम्ही मोजून पाहिली होती, म्हणून त्रिकोण एक्स वाय झेड हा विषमभुज त्रिकोण आहे असे आपण म्हणतो. आता इथे विषम म्हणजे समान नसणे, म्हणून इथे एकही भुजा समान नाही. आता वळूया त्रिकोणाच्या दुसऱ्या प्रकाराकडे. आता त्रिकोणाचे प्रकार आपण अजून एका पद्धतीने शोधू शकतो, ते म्हणजे कोनांच्या मापांवरून. जे आपल्याला कोन डी, कोन ई आणि कोन एफ या पहिल्या चित्रामध्ये, तसेच कोन पी, कोन क्यू आणि कोन आर, आणि सगळ्यात शेवटी कोन एल, कोन एम, कोन एन यावरून आपल्याला कोनांचे प्रकार, कोनांवरून त्रिकोणांचे प्रकार आपल्याला शोधता येते. तर आपण पहिल्यांदा सगळ्या आकृतींचे हर एक कोनाचे मोजमाप आपण करून पाहिले. तर पहा, त्रिकोण DEF मध्ये कोन ई चे माप मिळाले 72 अंश, कोन एफ चे माप मिळाले 58 अंश आणि कोन डी चे माप मिळाले 50 अंश. तुम्ही पाहिले असेल तर सगळ्या कोनांची लांबी आपल्याला 90 अंशापेक्षा लहानच मिळाली. आणि जेव्हा ही सगळ्या कोनांची लांबी आपल्याला 90 अंशापेक्षा लहान असते, तो बनतो आपला लघुकोन त्रिकोण. ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन असतात त्या त्रिकोणास लघुकोन त्रिकोणच म्हणतात. मग आपल्या चित्रामध्ये DF हा एक लघुकोन त्रिकोण आहे. आता वळूया दुसऱ्या चित्राकडे. हा त्रिकोण आहे PQR, ज्यात या कोनाची लांबी, या कोनाचे माप आपण मोजले तेव्हा ते मिळाले 90 अंश आणि बाकी दोन कोनांचे माप आपल्याला 40 आणि 50 अंश मिळाले. तेव्हा ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो, म्हणजे हा कोन Q हा काटकोन आहे, त्या त्रिकोणास आपण काटकोन त्रिकोण असे म्हणतो. तेव्हा त्रिकोण PQR हा एक काटकोन त्रिकोण आहे असं आपण झाले. आणि सगळ्यात शेवटच्या चित्रामध्ये आपण काय पाहिले ते आपण पाहू. हा त्रिकोण आहे LMN, ज्यामध्ये M हा कोन 112 अंशाचा आहे, म्हणजे हा 90 अंशापेक्षा मोठा आहे परंतु 180 अंशापेक्षा लहान आहे. तेव्हा हा झाला विशाल कोन. पण या विशाल कोनामुळे बाकी दोन कोन लघुकोन झाले. तेव्हा पहा, ज्या त्रिकोणाचा एक कोन विशाल कोन असतो त्या त्रिकोणास विशाल कोन त्रिकोण असे म्हणतात. तेव्हा त्रिकोण LMN हा एक विशाल कोन त्रिकोण आहे असे झाले. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाचे महत्त्वाचे घटक कोणकोणते, म्हणजेच बाजू, शिरोबिंदू आणि सगळ्यात शेवटचे म्हणजे कोन. त्यानंतर आपण पाहिले त्रिकोणाचे प्रकार. हे प्रकार खरं तर दोन गोष्टींवरून विभागले जातात. पहिली म्हणजे बाजूंवरून आणि दुसरे म्हणजे त्याच्या कोनांवरून. बाजूंवरून पाहिले तर समभुज, समद्विभुज आणि विषमभुज असे तीन कोन मिळाले त्रिकोण. आणि कोनावरून पाहिले तर लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण असे तीन कोनांचे प्रकार आपल्याला मिळाले. आता पुढच्या भागामध्ये आपण त्रिकोणाचे गुणधर्म शिकूया आणि त्यावरती आधारित सराव संच सोडूया. आज विद्यालयावर तुम्ही जोडून राहा आणि अशाच आपण अभ्यास करत राहू. धन्यवाद.